या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं पाप सांगितलेलं आहे आत्महत्या. जो माणूस आत्महत्या करतो तो माणूस कधी मरत नाही. तुम्ही म्हणसाल महाराज अहो त्यानं तर फाशी घेतली, त्याला आम्ही जाळून टाकलं, तो आता मेला. नाही महाराज, ज्या वेळेस तुम्ही जन्माला येता त्यावेळेस चित्रगुप्त आणि भगवान परमात्मा तुमचं आयुष्य सटवीच्या द्वारे तुमच्या डोक्यावर लिहून ठेवतो. जेव्हा तुम्ही जन्मले त्यावेळेस तुम्हाला श्वासोश्वास मोजून दिला जातो. जेव्हा तुम्ही जन्मले त्यावेळेस मात्र तुम्हाला श्वासोश्वास त्या ठिकाणी दिला जातो. मग आपण दिवसातून किती श्वास घेतो, किती सोडतो, आपण डोळ्याच्या पापण्या किती वेळा उघडतो, किती सोडतो, आपण किती बोलतो, किती चालतो, याच्या सर्व प्रकारचे उदाहरण त्या ठिकाणी दिलेले आहे. 24 तासामध्ये एक माणूस 21,600 वेळा श्वास घेतो. किती वेळा घेतो? 21,600 वेळा घेतो येतो. 21,600 वेळा. 21,600 एका दिवसाचा माणसाचा श्वास आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाने. बरं, मग आता एवढा माणूस घेतो तर माणसाला ज्यावेळेस माणसाचा जन्म होतो त्यावेळेस मात्र ते श्वासोश्वासाची नियंत्रण क्रिया त्या माणसाला मोजून दिलेली असते. हो, मग जो माणूस आत्महत्या करतो, उदाहरणार्थ एखाद्या माणसानं 25व्या वर्षी आत्महत्या केली, त्याचं जर आयुष्य 70 वर्षाचा असेल मग त्याला 25 ते 70 वर्षापर्यंत फिरावं लागेल. तुम्ही म्हणसाल महाराज काय तुम्ही बनवा बनवीचा खेळ लावला हो. अहो माणूस मरतो तिकडं त्याला जाळल्या जाते आणि तुम्ही म्हणता की तू इकडं तिकडं फिरतो. हो 100% फिरतो. मग तुम्ही म्हणता महाराज भूत आहे. हो भूत आहेच, आणि भूत नसलं तर माऊली ज्ञानोबा म्हणले नसते. पळे भूत बाधा भेने तेथे, काय म्हणतात माऊली ज्ञानोबा? पळे भूत बाधा भेने तेथे. मग असे माणसं कुठं जातात? अशा माणसं जी वाहटूळ दिसती तुम्हाला, काय म्हणतो आपण, चक्रीवादळ आलं पाय, एका वाहटुळामध्ये असे गोल 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 चक्र फिरत असते ना. ते गोल चक्र नसून वाहटूळ नसून आत्महत्या केलेले अर्धवयाची माणसं आहेत. मग त्यांचा जीव कसा दिसतो? ते पाणी कुठून पितात? आपण बाहेर स्वच्छ असला जातो, बाहेर स्वच्छ असला गेल्यानंतर उरलेलं जे पाणी फेकतो ते उरलेलं पाणी त्या माणसाला पियावं लागते. मी सांगत नाही, ग्रंथ सांगतो. म्हणून आत्महत्या करू नका, काही करा, परंतु आत्महत्याचा विचार, आत्महत्या हे शेवटचा पर्याय नाही. आत्महत्या या जगातील सर्वात मोठं पाप सांगितलेलं आहे. हो, काही कवळ्या मनाची काही हृदयाची माणसं असतात,